आपण मॅथमॅटिक्स और बायोलॉजी. मॅथमॅटिक्स आणि बायो हे दोन्ही सब्जेक्ट किती इम्पॉर्टन्स आहेत त्याच्या थ्रू आपण काय करतो, करिअर गायडन्स घेतो आपण. आणि आपल्याला लागलेले पाहुणे जे आहेत ते मुजावर सर, त्यांचे अनेक सेक्शन झालेले आहेत. अनेक कॉलेजमध्ये जाऊन ते विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स संदर्भात माहिती देतात ते. आणि त्यांचं सेक्शन झाल्यानंतर, त्यांचं लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही त्यांना विचारा, तुम्ही त्याचे क्लिअर करून घ्या. ओके स्टुडंट? ओके मॅम. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आता आपलं जे डिस्कशन होईल दॅट इज अ फ्रेंडली डिस्कशन विल गोइंग टू स्टार्ट विथ अबाउट द करियर गायडन्स. तर फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँकफुल टू principal of Dr. Babasaheb Ambedkar College, Aund, and junior college head, and who have taken efforts to conduct such kind of sessions. So it's a pride to say that, and it is a this is your what you have getting chance to discuss such kind of sessions, and या पद्धतीचं सेशन जे आहे किंवा या पद्धतीचं गायडन्स जे आहे ते तुम्हाला ह्या अर्ली स्टेज मध्ये मिळतंय. ते सुद्धा आपल्याला काय आहे, एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. अँड इफ यू आर टेक इट एज अ अपॉर्च्युनिटी अँड यू कॅन थिंक अबाउट की इट्स वी आर गेटिंग समथिंग न्यू नॉलेज, सो दॅट विल बी द ॲडेड ॲडव्हान्टेज टू यू. आणि त्याच्या पद्धतीनं आज आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळेल किंवा नवीन पाहायला मिळेल, असं काहीतरी जर तुम्ही मनात एक्सपेक्ट करून जर अटेंड केलं, केअरफुली जर ऐकलं, तर डेफिनेटली इट विल बी गोइंग टू बी हेल्पफुल टू यू. Okay, now we are discussing about the career guidance. Actually career guidance असा जो वर्ड आहे किंवा करिअर गायडन्स हे कुठल्या स्टेजेसला लोकांना आवश्यकता असते, तर हे पहिला आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे. बट इट इज द टीनेजर्स और व्हॉट इज दॅट 11th, 12th ज्युनियर कॉलेज. So there are two decision making points after crossing 10th and after crossing 12th. There are main two crucial points where we are डिसाइडिंग आवर डायरेक्शन्स. आपण तेव्हा आपल्या डायरेक्शन डिसाईड करतोय. ओके, आपण पुढं प्रोसीड करण्यापूर्वी मला एक थोडंसं तुमच्याकडून कन्फर्मेशन हवंय की माझी स्क्रीन तुम्हाला क्लिअर आहे, माझा आवाज क्लिअर आहे स्टुडंट्स? येस सर, सगळं क्लिअर आहे. थँक्यू. लेट्स प्रोसीड. तर सर करिअर गायडन्समध्ये आपण थोडंसं इमर्जिंग टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या कन्सेप्टकडे आपण फोकस करणार आहोत. त्या कन्सेप्टकडे जाण्याच्या पूर्वी आपण बेसिक पासूनच स्टार्ट करणार आहे. व्हॉट इज एक्झॅक्टली करिअर? करिअर म्हणजे काय किंवा करिअरमध्ये सक्सेस म्हणजे काय? सो इट्स वी आर सेइंग दॅट की याचं करिअर खूप चांगलं आहे किंवा या फील्डमध्ये खूप करिअर चांगलं आहे, याचं चांगलं करिअर केलेलं आहे. So what it means to us, paisa and power, these two things are very much important. Status in society, म्हणजे आपल्याकडे पॉवर आहे, सोसायटीमध्ये स्टेटस आहे. दिस इज द सक्सेस इन द करिअर. आपण हे करिअरचं काय करतो, सक्सेस हे मानलं जातं. कारण कोणतीही गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला अल्टिमेट गोल काय आहे किंवा त्याचं टार्गेट किंवा त्याचं जे आपल्याला अचीव करायचं आहे हे जर फिक्स असेल तर देन वी कॅन एबल टू अचीव दॅट अँड वी कॅन मेजर इट. व्हॉट इज इट सक्सेस एक्झॅक्टली? सक्सेस म्हणजे तर काय आहे? ही इज सक्सेसफुल मॅन, ही इज अनसक्सेसफुल. हे डेफिनेशन कोण करतं आणि कशाच्या बेसिसवर करतं की ह्याला सक्सेस मिळालेला आहे आणि ह्याला सक्सेस मिळालेला नाहीये. ही हॅड गॉट दिस मच पर्सेंटेज मार्क, so he has got admission to engineering, he has got admission to medical, he has got admission to desire such thing. तर ह्या पद्धतीनं ज्या स्टुडंटला MBA ला जायचं नाहीये, ही हॅज टू गो फॉर द जॉब. त्याला जॉब मिळाला, त्याला MBA ला ऍडमिशन नाही मिळालं किंवा ज्यानं GRE, नीट GRE वगैरे टोफेल वगैरे क्राफ्ट नाही केले, तर वेदर ही इज अनसक्सेस. अगर एका विद्यार्थ्याला MBA करायचं आहे आणि ही हॅज नॉट एबल टू बिकम UPSC, ही हॅज नॉट क्रॅक्ड इन UPSC, तो सरकारी किंवा पब्लिक कमिशन मध्ये गेलाच नाही. वेदर इट इज सक्सेस ऑर अनसक्सेस. सक्सेस इज दॅट ओनली व्हॉट वी डिझायर, व्हॉट वी आर गेटिंग इट. आपल्याला जे काय पाहिजे किंवा आपण काय डिझाईन करतो की मला काय करायचं, मला 12वी पास व्हायचं आहे, मला 11वी पास व्हायचं आहे,
that is the success. This is long term success and short term success. There are two kinds of success. एक लॉंग टर्म गोल असते आपलं, एक शॉर्ट टर्म गोल आहे. आजच्या दिवसभरात मला काम काय करायचं आहे, मला कुठेपर्यंत पोहोचायचं आहे, तर दॅट इज माय सक्सेस. मला या एंड ऑफ द इयर वेअर आय हॅव टू रीच, दॅट इज माय सक्सेस. हे मी जे प्लॅन करतोय आणि अकॉर्डिंग टू माय प्लॅन आय एम अचिव्हिंग समथिंग, दॅट इज अ सक्सेस. हे फक्त कन्सेप्ट आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे. कारण परत जगामध्ये काय आहे नंतर की बऱ्याचशा आपल्याला कन्फ्युजन निर्माण होतात किंवा यस ही सक्सीड, ही इज नॉन सक्सेस. मग ह्या गोष्टी आहेत ना, मग त्याच्यातून जे आपल्याला निराशा व्यक्त होते किंवा निराशा येते. आपण जे प्लॅन केलेलंच नव्हतं किंवा आपण जे सगळे ट्रायच केला नव्हता ते आपल्याला नाही मिळालं, दॅट इज नॉट अवर अनसक्सेस. ओके, दिस इज कीप इन माइंड. नाउ व्हॉट इज आवर एम टू स्टडी. आपलं एम काय स्टडी करायचं की वी हॅव टू बी अ सक्सेस. माझ्या आयुष्यामध्ये मला काहीतरी करायचं आहे किंवा काहीतरी बनायचं आहे. इट्स अ ग्रॅज्युएशन इज अ नाव बेसिक थिंग ऑफ एव्हरीबडीज. म्हणजे आपण शाळेला जातो, कॉलेजला जातो, लहानपणी आपल्याला विचारतात ना तू काय होणार, डॉक्टर होणार, तू काय होणार, इंजिनियर होणार, तू काय होणार, आर्टिस्ट होणार, वॉट एव्हर मे बी द आन्सर इज देअर. सो वी आर ट्राईंग टू अचीव्ह दॅट इज द बेस लाईन इज द ग्रॅज्युएशन. तर ग्रॅज्युएशन आपल्याला हे प्रत्येकाचं नॉर्मल आता हे झालेलं आहे किंवा व्हॉट इज द टार्गेट किंवा नॉर्मल स्टँडर्ड किंवा लेगसी म्हणतो, ज्याला आपण लेगसी इज द करेक्ट वर्ड, लेगसी म्हणतो. तर अशा पद्धतीचं झालेलं आहे. तर आता ही लेगसी करत असतानाच आपण आपलं ग्रॅज्युएशन करताना कसं करायला पाहिजे. इट्स वी हॅव टू गो फॉर द हायर स्टडी. फक्त ग्रॅज्युएशन करून काय आहे, इट्स अ लेगसी. Lot more peoples are there who have graduated engineering, who have graduated medical, MBBS. These are the graduation level. BA, BCom, BE, BTech. हे ग्रॅज्युएशनचे भरपूर आपल्याकडं आहेत आता कॅन्डिडेट. ओके, पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे, वी हॅव टू थिंक अबाउट द निश अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी. व्हॉट इज द न्यू टेक्नॉलॉजीज देअर. आता हे कोणत्या न्यू टेक्नॉलॉजी आहेत, देअर आर एन नंबर ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज. आपला इंटरेस्ट कशा पद्धतीने आहे त्या पद्धतीने त्या न्यू टेक्नॉलॉजीचा आपण अभ्यास करून त्याच्यामध्ये आपल्याला एंटर करायचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात मोठी आणि एक महत्वाची गोष्ट आहे की राईट टॉपअप. आपण जेव्हा एखादा केक परचेस करतो किंवा आईस्क्रीम घेतो तर इट्स अ टॉप ऑफ द चेरी ज्याला म्हणतो आपण. व्हॉट इज अ वर्ड इंग्लिशमध्ये, टॉप ऑफ द चेरी म्हणजे काय की आपण त्याच्यावरती जर चेरी लावलेली असते ना, दॅट इज मेक्स इट अट्रॅक्टिव्ह. आपण जे सोनं जरी असेल तर ऑर्नामेंट्स पण आपण काय करतो, त्याला ज्याच्यामध्ये त्याला ब्लेंड केलेलं असतं किंवा ज्याच्यामध्ये त्याला बसलं, हिरा जरी असेल तर त्याच्या सोन्याच्या अंगठीमध्ये आपल्याला त्याला बसवलं असतं. म्हणजे इट्स टॉप ऑफ द चेरी. मग त्याचं अट्रॅक्शन वाढवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये पॉलिशिंग करण्यासाठी यू नीड टू डू समथिंग. मीन्स जस्ट ग्रॅज्युएशन इज नॉट सफिशियंट. सो यू नीड टू ॲटलिस्ट डू, you have to think about at least to do in not this top career, top graduations. You have to choose the graduation subject carefully and after that you have to do the right topic. आता मला हे आहे की ग्रोथ माझा कधीपर्यंत चालू असतो किंवा हाऊ मच आय नीड टू लर्न किंवा हाऊ मच आय नीड टू स्टडी. मला कितवीपर्यंत शिकायला पाहिजे. आपण 10वी 12वी किंवा 8वी 9वी मध्ये असताना आपल्याला एक नॉर्मल क्वेश्चन असतो, बाबा आपल्याला कितवीपर्यंत शिकायला पाहिजे. whether I have to stop at graduation, whether I have to go for PG, whether I have to go for PhD, or whether I have to go for more research or thing. So what I have to do? कुठेतरी आपल्याला थांबलं पाहिजे ना. इट्स अ नेव्हर एंडिंग प्रोसेस. लर्निंग इज नेव्हर एंडिंग प्रोसेस. आपल्या डोक्यामध्ये जो एक ब्लॉक आहे, एक लर्निंग आफ्टर दॅट अर्निंग. सो हा जो ब्लॉक आहे ना, हा ब्लॉक पूर्णपणे आपल्याला काढला पाहिजे. After age of 18, you are eligible to earn. After age of I think say 3, 2, or even after immediately after born, so you are eligible to learn. So you are eligible to earn after 18 years. So learning process कुठपर्यंत चालू आहे, till the end of the life. तुमचे लाईफ जोपर्यंत आहे तोपर्यंत लर्निंग प्रोसेस तुमची चालू आहे. तुम्हाला अर्निंग प्रोसेस आणि लर्निंग प्रोसेस याच्यामध्ये एक ब्लॉक किंवा एक भिंत घालण्याची किंवा एक्सपेक्ट करण्याची काही आवश्यकता नाही. आपल्या डोक्यामध्ये जो ब्लॉक आहे तो आपल्याला काढायला पाहिजे. यामध्ये आय वुड लाईक टू ऍड दॅट आवर ऑनरेबल कर्मवीर भाऊरावांना यांनी जे कमवा व शिका ही योजना काढलेली आहे किंवा आता सुद्धा इम्प्लिमेंट होते. इट्स नॉट फॉर द पीपल हु आर अंडर प्रिव्हिलेज.
or in a poverty level. It's conceptually it is now different. आता काय आहे, कन्सेप्च्युअली इट्स अ डिफरंट की माझी फायनान्शियल कंडिशन चांगली आहे किंवा कशी आहे तरी देखील मला एक पैशाचं महत्व किंवा काम करण्याचं समाधान किंवा काम करताना जो अनुभव येणार आहे, काम करताना जे शिकायला मिळणार आहे, त्याच्यातून मला जे काही नॉलेज मिळणार आहे, दॅट नॉलेज आय एम गोइंग टू बी लिव्हरेज टू माय करियर. टू दॅट नॉलेज आय एम गोइंग टू लिव्हरेज माय अर्निंग्स. सो दिस इज द I can say the path of the growing. So you need to also keep in mind. सो हे काही निश करिअर्स आहेत. हे निश करिअर्स तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला पण मिळतील, बऱ्याच ठिकाणी डिस्कस करायला मिळतील. आता आपण काय करणार आहोत, याच्यातून पुढं जे इंजिनिअरिंग मधला आणि किंवा मेडिकल मधला किंवा इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे दोघांचं कॉम्बिनेशन असणारं काय करिअर आहे त्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये थोडंसं पुढं बोलायचं आहे. ओके, हे पण काही करिअर्स आहेत. इट इज फॉर युअर सॅक ऑफ अंडरस्टँडिंग और हे करण्यासाठी हे तुम्हाला बऱ्याच वेबसाईटवरती किंवा बऱ्याचशा गोष्टीवरती अवेलेबल आहेत. सो नाव इट इज अ मल्टी मिलियनियर क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे मल्टी मिलियनियर? मॅथमॅटिक्स और बायोलॉजी. आपण काय करतो, आफ्टर क्रॉसिंग 10th सो वी आर ब्लॉकिंग अवर वन डोअर. आपण काय करतोय, एक डोअर बंद करतोय आणि दुसऱ्या डोअर मधून जाण्याचा प्रयत्न करतोय. देर आर 2 doors टू द करिअर्स. आपण स्वतःच्या हातून काय करतोय, एक डोअर बंद करतोय. इफ आय वॉन्ट टू बी अ मेडिकल ग्रॅज्युएट और डॉक्टर व्हायचं आहे किंवा मेडिकल ग्रॅज्युएट व्हायचं आहे, तर इट्स बाय रूल मॅथमॅटिक्स इज नॉट कन्सिडर्ड फॉर द ऍडमिशन पर्पज. बट इट इज नॉट मीन दॅट की मॅथमॅटिक्स इज नॉट रिलेटेड टू बायोलॉजी किंवा मॅथमॅटिक्स हे बायोलॉजीमध्ये कुठं उपयोगी पडत नाही किंवा मॅथमॅटिक्स कुठं बायोलॉजीमध्ये आवश्यकता नाहीये. तुमचं मॅथ्सचं नॉलेज सुद्धा भरपूर पाहिजे. ओके, नाउ इट्स अ सेकंड थिंग इज द इंजिनिअरिंग फील्ड. सो इट्स अ मॅथमॅटिक्स इज अ सब्जेक्ट, इट्स अ बेसिक सब्जेक्ट फॉर ऑल द सायन्स, कॉम्प्युटेशनल सायन्स, लाईफ सायन्स and derived science, professional science, every science that is a basic subject is a mathematics, logic, interpretation. So ह्या गोष्टी बेसिक आहेत. तर ह्या बेसिक गोष्टीची क्रायटेरिया हा इंजिनिअरिंग साठी आहे. म्हणून काय सब्जेक्ट झाला, हा इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट झाला, हा ए ग्रुप झाला. बट इंजिनिअरिंग मध्ये मॅथमॅटिक्स हा इंजिनिअरिंगचा बेस झाला. इट्स नॉट की मॅथमॅटिक्सचा मुळेच तुम्हाला इंजिनिअरिंग येणार आहे किंवा काय आहे किंवा बायोलॉजीमुळे तुम्हाला काय इंजिनिअरिंग मध्ये समजणार नाही किंवा इंजिनिअरिंग मध्ये काय आवश्यकता नाहीये. हे जो ब्लॉक आहे तो ब्लॉक एक आपल्या डोक्यातून आपल्याला काढायला पाहिजे. सो ऍट द एज ऑफ इट्स स्टँडर्ड 11 सो वी नीड नॉट टू थिंक अबाउट की वेदर बायोलॉजी और मॅथ्स. तर मला बायोलॉजीमध्ये जरी जायचं असेल तर टेक्नॉलॉजिकली आय नीड टू स्टडी मॅथमॅटिक्स. आय नीड टू क्लिअर द मॅथमॅटिक्स. तर एक छोटासा मी थॉट प्रोसेस तुमच्या डोक्यामध्ये देतोय. तुम्हाला MBBS करायचं आहे, यू हॅव टू स्कोर 98, 99 और समवेअर नियर बट 100 स्कोर अँड यू हॅव टू टेक ऍडमिशन टू द टॉप कॉलेजेस. सो बायोलॉजीचा अभ्यास करायचा आहे, फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे, केमिस्ट्रीचा करायचा आहे. तुम्हाला ज्या वेळेला ह्या विषयामध्ये एवढे मार्क्स पाडायचे आहेत, त्याचा अर्थ तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये 50% ऍटलीस्ट मिनिमम क्रायटेरिया काय 50%. मॅथमॅटिक्समध्ये 50% मार्क्स पडू शकत नाही. Due to afraid about the mathematics, if you are avoiding maths, then you are also not eligible to, I bluntly say, you are not eligible to B group also. You are not eligible to the medicals also. ते कशा पद्धतीनं हे आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला काही कन्सेप्ट आता हे पुढे आपण डिस्कस करणार आहोत. ह्या कन्फ्युजन मधून आता पहिला आपल्याला बाहेर पाहिजे की मॅथ्स का बायोलॉजी. Okay, if some places you are above 99 or somewhere you can at least you can skip or, but who has the moderate, average or at as a आपल्याला म्हणतो की जर मार्क्स कमी असतील तर काय करतात, तू मॅथ्स घेऊ नको. ज्यांना मार्क्स कमी आहेत दे हॅव टू ॲटलीस्ट कंटिन्यू विथ द मॅथ्स. ज्यांना मॉडरेट मार्क्स आहेत दे हॅव टू कंटिन्यू विथ द मॅथ्स. सो दिस इज द इंडस्ट्री आउटकम्स और इंडस्ट्री दिस थिंग. Okay, now we have to discuss about some research and development. आता रिसर्च मॅथमॅटिक्स मधला रिसर्च आणि बायोलॉजी मधला रिसर्च हे थोडंसं आपण अंडरस्टँड करणार आहोत. त्याच्यासाठी रिसर्च मधल्या एक 4 कन्सेप्ट आहेत. ह्या कन्सेप्ट थोडंसं तुम्हाला समजून घेणे गरजेचं आहे. व्हॉट इज दॅट की आयडिया, इट्स 4 स्टेजेस: आयडिया, देन थेरॉटिक
theoretically proven, then clinically trials, practicals, then commercial product. तर आयडिया म्हणजे आयडिया स्टेजमध्ये एखादी गोष्ट आयडिया स्टेजमध्ये असते म्हणजे काय असते की माझ्या डोक्यामध्ये आलं किंवा नाही तुमचं कॉलनायझेशन झालं पाहिजे स्पेसमध्ये. ॲलन मस्कने आयडिया केली किंवा ही हॅज इमॅजिन, सो ही हॅड सम डेस्परेटली थॉट अबाउट. म्हणजे डॉक्टर एपीजे कलामने ज्या शब्द सांगितलं की यू हॅव टू ड्रीम विथ द ओपन आईज. आप खुली आंखों से सपना देखो. हे खुली आंखों से सपना देखना जे आहे दॅट इज द व्हॉट वी कॅन से ॲट द आयडिया. आणि ह्या आयडिया आपण ज्या घेतो त्या सायन्स फ्रिक्शन असं त्याला समजलं जातं. सायन्स फ्रिक्शन इज दॅट की ज्या मेन स्ट्रीमलाईन सायन्समध्ये त्या ऍक्च्युली प्रूव्हन नसतात किंवा त्या ऍक्सेप्टेबल नसतात. देन इट इज अ थिअरॉटिकल पार्ट. सो थिअरॉटिकली आय विल प्रूव्ह दॅट. थिअरॉटिकली मी काय प्रूव्ह करतो, इफ ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, दॅट्स वाय सी इज इक्वल टू ए. हे अशा पद्धतीने आपण सिंपल मॅथमॅटिक्समध्ये अंडरस्टँडिंग करण्यासाठी एक्झाम्पल समजू शकतो की यामध्ये काय होतं की आपण अंडरस्टँड करून काय करतो, थेरॉटिकली प्रूव्ह करतो की बाबा हे थेरी आहे अशी अशी, हे थेरॉटिकली प्रूव्ह होऊ शकतो. देन नेक्स्ट स्टेज इज द क्लिनिकल ट्रायल्स. व्हॉट इज द क्लिनिकल ट्रायल्स? सपोज मी थेरॉटिकली दाखवलं की H2O कसं बनतं, हायड्रोजन अँड ऑक्सिजन इट कंबाईन्स टुगेदर आणि इट्स बिकम्स अ वॉटर. आता हे मी टायट्रेशन किंवा अजून मोठ्या केमिकल रिॲक्शन्स आहेत किंवा काही प्रोडक्ट्स आहेत, हे मी काहीतरी नवीन इलेमेंट वगैरे मी थेरॉटिकली प्रूव्ह केलेलं आहे. ते लॅबमध्ये मी छोट्या प्रमाणात त्याला आपण प्रूव्ह करणे. तर क्लिनिकली ट्रायल्स किंवा प्रॅक्टिकल्स म्हणतो ज्याला, त्याच्यानंतर आपण त्याचाच एक ॲडिशनल भाग काय म्हणतात त्याला पायलट प्रोजेक्ट म्हणतो. दॅट इज अ पायलट प्रोजेक्ट. म्हणजे काय, एक छोटासा प्रोटोटाईप हा मार्केटमध्ये आपल्याला स्प्रेड केला जातो किंवा तो वापरला जातो. आणि इफ इट इज दॅट इज सक्सेस दॅन इट्स कन्वर्टेड टू बिझनेस, दॅट इज द कमर्शियल प्रोडक्ट. आपल्याला त्याच्यामध्ये काय तो बिझनेसमध्ये कन्वर्ट होतो आणि कमर्शियल प्रोडक्टमध्ये होतो. ह्या डेव्हलपमेंटच्या इव्होल्युशनच्या मेजरली 4 स्टेजेस आहेत. इट्स अवेलेबल मीन्स दे आर गोइंग टू बी कन्सिडर्ड इन एव्हरी फील्ड. मीन्स फार्मास्युटिकल असू दे किंवा काही प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये असेल किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, ह्या गोष्टीमध्ये काय आहे की अशा पद्धतीनं 4 स्टेजेस आहेत. ह्या स्टेजेस मी तुम्हाला आत्ताच क्लिअर का करतोय की पुढच्या काही कन्सेप्ट आपण अशा पाहणार आहोत. तर दॅट यू हॅव टू डिसाइड की व्हॉट इज इन आयडिया स्टेज, व्हॉट इज द थेरॉटिकल स्टेज. आता जे पुढे मी सांगणार आहे ते प्रॅक्टिकल स्टेजमध्ये कुठलं आहे, क्लिनिकल ट्रायलमध्ये कुठलं आहे आणि कमर्शियल प्रोडक्ट कुठलं झालेलं आहे, हे तुमचं तुम्ही जजमेंट करायला पाहिजे. बिकॉज इट्स इंडस्ट्री स्टँडर्डमध्ये किंवा मार्केटमध्ये जगामध्ये याच्यामध्ये अशी काही क्लिअर अशी लाईन कुठं तुम्हाला दिसणार नाही. कधी आयडिया असेल ती थेरॉटिकली प्रूव्ह होईल आणि कधी इमिडिएटली क्लिनिकल ट्रायल होईल आणि तो लगेच काय होईल, प्रोडक्ट सुद्धा कमर्शियली इम्प्लिमेंट होईल. इट्स डिपेंड अपॉन द हाऊ ग्रँट्स इज गोइंग टू बी सँक्शन्ड. म्हणजे ह्याला ग्रँट कसे मिळतात किंवा पैसा कसा त्याला सँक्शन होतो, पैसा कसा मिळतो त्याच्यावर हे डिपेंड आहे. किंवा रिसोर्सेस कसे मिळतात, त्याच्या लागणारे डिपेंडन्सीज कशा आहेत किंवा ह्या गोष्टीवर ते बरेच त्याचा फास्ट होण्याचा स्पीड अवलंबून असतो. आता आपण ज्याला ऑनलाईन बद्दल बोलतोय की आता जर आपण बोलतोय 2017 पूर्वी असं आपण इमॅजिन केलं होतं का की आपण ऑनलाईन असं मीटिंग करू किंवा असं डिस्कशन करू. तर त्याला फेवरेबल कंडिशन काय आले की जे रिलायन्सने फ्री इंटरनेट केले किंवा प्रत्येकाच्या हातामध्ये वायफाय आलेलं आहे. दॅट्स वाय इट्स अ पॉसिबल. मग त्याच्यामुळे कुठला बिझनेसच वाढले, झोमॅटो किंवा उबर, ओला किंवा सोशल मीडिया असेल याच्यावर अमेझॉन, ह्यांचे बिझनेसेस म्हणजे ड्रास्टिकली वाढले. म्हणजे इंटरडिपेंडन्सी सुद्धा असते. म्हणजे ह्याच्यात प्रोसेस फास्ट होईल, स्लो होईल. मी ह्या स्लाइडवरती तुम्हाला वेळ घेतोय कारण ही स्लाइड जर तुम्हाला समजली असेल देन सो पुढचं जे पूर्ण प्रेझेंटेशन आहे तुम्हाला प्रॉपरली समजेल. अदरवाईज यू विल बी मिसकन्सेप्च्युअल. हेल्युसिनेशन म्हणतो ना त्याला, हेलोजिनेशन म्हणजे मिसकन्सेप्शन, म्हणजे त्याच्यातून काहीतरी तुम्हाला वेगळाच अनुभूती किंवा वेगळाच बोध वगैरे असं निघण्याचे चान्सेस असतील. दॅट्स वाय वी आर सेइंग दॅट की दिस शुड बी क्लिअर टू यू. ओके, नाउ दिस इज द वन न्यूज. दिस इज फ्रॉम बायोलॉजी. व्हॉट इज दिस न्यूज? इट्स अबाउट द ब्रेन. व्हॉट इज द कन्सेप्ट? कॉम्प्युटर इंटरफेस स्मॅशेस. कॉम्प्युटर इंटरफेस ज्याला म्हणतो BCI, ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस. आता ही ऍक्च्युली न्यूजचं हेडिंग आहे. न्यूज म्हणजे बातमी कुठं प्रेझेंट झालेली आहे, IEEE स्पेक्ट्रम मध्ये पब्लिश झालेली एक न्यूज आहे. त्या न्यूजमध्ये काय आहे, BCI ब्रेन कॉम्प्युटर इंटरफरन्स, हे त्यांना काय मिळालेलं आहे,
प्रिव्हियस रेकॉर्ड टायपिंग स्पीडचा जो आहे तो त्यांनी सरप्लास केलेला आहे. दॅट इट इज मेन्शन दॅट द प्रिव्हियस रेकॉर्ड म्हणजे काय, ह्याच्या पूर्वी सुद्धा काही अशा ट्रायल्स झालेल्या आहेत. म्हणजे ह्या एवढ्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय इंटरप्रिटेशन होतं किंवा काय समजतं हे इट इज देअर. ओके, नाव इट इज देअर की यापूर्वी पण झालेलं आहे आणि हे ह्यांनी रिपोर्ट दिलेला आहे. तो रिपोर्ट दिलेला आहे कधी, इट्स 1 जून ऑफ 2021. इट्स नॉट टू रिसंट और टू पास्ट. म्हणजे ह्याच्यात प्रिव्हियस लिहिलेला शब्द म्हणजे काय, अशा पद्धतीनंचा म्हणजे ट्रायल्स किंवा प्रॅक्टिकल्स हे यापूर्वी पण झालेले आहेत. आणि आत्ता जे झालेलं प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल्स हे 2021 जून म्हणजे इट्स 2.5 इयर्स बॅक हे झालेलं आहे. आता BCI हे थोडक्यात तुम्हाला समजलं. BCI ची कन्सेप्ट थोडक्यात मी सांगतो की आपल्या ब्रेनचं काम कसं चालतं किंवा आपलं मुवमेंट कसं होतं. ब्रेन आपल्या न्यूरॉन्सला सिग्नल्स देतात, सिग्नल्स आपल्याला हाताला मसल्सला जातात आणि आपण टायपिंग करतो. दिस इज द प्रोसेस. तर या BCI कन्सेप्टमध्ये काय आहे की डायरेक्ट ब्रेन टू मशीन, ब्रेन टू सिस्टम सिग्नल्स द्यायचे, डायरेक्ट टायपिंग, अशा पद्धतीचे जे कन्सेप्ट आहे त्याला आपण काय म्हणतो BCI. आता BCI कन्सेप्ट बद्दल मला थोडंसं आयडिया आले असेल. आता एक थोडंसं आपण प्रॅक्टिकली एक व्हिडिओ पाहिला तर अजून थोडंसं आपल्याला क्लिअर होईल. बिफोर दॅट वी विल गोइंग टू बी डिस्कस अबाउट द आर्टिफिशियल इंटेलिजन्स बिहेवियरल इन मेंटल हेल्थ केअर. म्हणजे हेल्थ केअरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे यापूर्वीपासून वापरलं जातंय किंवा वापरात येतं. काय आहे की ज्यावेळेला आपल्याला काही मेंटल डिसीज होतात किंवा शॉर्ट टर्म मेमरी लॉस असेल किंवा पॅरालिसिस असेल किंवा काही अवयव आपले काम करणारे असतील तर त्या पद्धतीने आपल्याला काय हे करायचे आहेत ना, तर ते आपल्याला वर्कआउट करायचे. कसे करायचे आपल्याला, किंवा एखादा आपल्याला मेमरी लॉस झाला असेल किंवा आपल्याला एखादी अवयव काम करत नसेल तर मेमरी मधले न्यूरॉन्स काय होत आहेत की काय होतात, ब्लॉक होत आहेत. त्या न्यूरॉन्सना काय करावं लागतं, आपण ऍक्टिव्हेट करावं लागतं. मग त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सना ऍक्टिव्हेट करण्याची टेक्नॉलॉजी आता अवेलेबल आहे. सो दिस इज द जस्ट रफ आयडिया अबाउट इट. Then now to another story or another heading is that ki a brain was just successfully implanted in वायरलेस आर्टिफिशियल व्हिजन सिस्टम्स. वायरलेसचा शब्द आपल्याला समजतो. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम, व्हिजन सिस्टम म्हणजे काय, बघण्याची सिस्टम. आपली सिस्टम काय आहे, मॅन्युअल व्हिजन सिस्टम काय आहे, आपल्याला समोर वस्तू असेल तर त्याच्यातून जर आपल्याला डोळ्यामध्ये प्रकाश जातात, तुम्ही फिजिक्समध्ये पाहिलं असेल, आणि आपल्या रेटिनावरती त्याचं इमेज होते. ते इमेजचं सिग्नल्स आपल्या मेंदूला जातात. मेंदू सिग्नल करून त्याचा इंटरप्रेट करून एक इमेज तयार करतात. दिस इज आपलं बायोलॉजिकल व्हिजन सिस्टम. सो हिअर इज द आर्टिफिशियल व्हिजन सिस्टम. हे इट्स अ मशीन व्हिजन सिस्टम आणि ती पण कशी आहे, वायरलेस आहे. आता ही काय केलेली आहे, ती इम्प्लांट केलेली आहे, सक्सेसफुली इम्प्लांटेड. कुठं केलेली आहे, ब्रेन मध्ये केलेली आहे. आता ह्याचं जे खाली लिंक आहे ती लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही पूर्ण जो जर्नल आहे ते जर्नल तुम्ही वाचू शकता. इट्स अ डेटेड 16th of February 2022. So it's not recently 2 days back or not too old. It's a February 2022. Okay. What is this? How it works? We are going to be planting something in the head. डोक्यामध्ये असं काही प्लांट केलं असतं की जे न्यूरॉनचे सिग्नल्स बाहेर काढतात. आपलं काम कसं चालतं, ते डेट्रॉइड्सनं सेलला सिग्नल्स देतात, सिग्नल्स पुढे आउटपुट सिग्नल जातात, एका न्यूरॉन कडून पुढच्या मल्टिपल न्यूरॉन्सला सिग्नल्स जातात आणि सिग्नल पास होत आपल्याला काय त्याचं रिझल्ट मिळतात. तर आता ते न्यूरॉन्स आपल्या मेंदूमध्ये जे न्यूरॉन्स आहेत त्या न्यूरॉनचे सिग्नल्स काढले जातात. तर त्याच्यासाठी एक व्हिडिओ आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये एक पेशंट आहे. आता हे जे त्यांनी ट्रायल्स क्लिनिकली केलेलं आहे तर क्लिनिकली ट्रायल्सचे डिटेल्स दिलेले आहेत किंवा त्यांच्या ट्रायल्समध्ये ऑथोराइज्ड कोण कोण आहेत किंवा त्यांचे काही स्टँडर्ड्स आहेत ट्रायलच्या, त्यांनी काय काय जे मीट्स केलेले आहेत, त्यांचे कंपनीचे लोगोज आहेत. दिस कॅन बी मोर अंडरस्टूड बाय द MDs अँड मोर प्रॅक्टिशनर्स. आपल्याला काय इथं फक्त ते पाहायचं आहे की कसं आहे. याच्यामध्ये व्हिडिओमध्ये काय आहे, एक पेशंट आहे की त्याचं ऍक्च्युअली 2 पेशंट्स आर देअर. फर्स्ट पेशंट हॅज द सम इश्यूज, ही इज नॉट एबल टू मूव्ह हिज होल बॉडी. तरी तो पियानो वाजवतोय. ओके, लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन व्हिडिओ फॉर अ व्हाईल.
त्याच्यासमोर टॅब आहे. तर मेंदू मधून सिग्नल्स डायरेक्टली कुठे गेलेले आहेत मशीनला, आणि त्याचा तो कर्सर आहे तो मूव्ह करतोय. आपण नॉर्मली कर्सर कसा मूव्ह करतो, आपला मेंदू आता मी कर्सर मूव्ह करतोय कसा करतोय, इट्स माय ब्रेन इज गिव्हिंग सिग्नल टू माय मसल्स मूव्ह, हाताचे मसलचे कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेचेस जे होतात त्याच्यावरती मला मुवमेंट होते. आता दुसरा आहे ते कॅल्क्युलेटर, त्याला कॅल्क्युलेशन सांगतात, त्याच्यात काही डिस्ट्रॅक्शन दिले. त्या पेशंटला काय दिलेलं म्हणजे म्युझिकचं डिस्ट्रॅक्शन दिले, मग तुम्ही काय केलं तरी देखील कॅल्क्युलेशन प्रॉपरली कॅल्क्युलेटर ऑपरेट केली. ओके. सो अशा पद्धतीची हे क्लिनिकल ट्रायल्स वगैरे प्रॅक्टिकल्स आहेत. आता काही आपल्याला ऍक्च्युअल वर्ड एक्झाम्पल पाहायचं आहे. अशा पद्धतीचं ऍक्च्युअल वर्ड एक्झाम्पल तुमच्या काही असं आठवणीत येत आहे किंवा तुम्हाला काही माहिती आहे स्टुडंट्स? असं जे काय आहे की देर वॉज वन दिस थिंग फेमस पर्सनॅलिटी, so who were in the research and development stage, and he was not unable to move his body. ते स्वतःची बॉडी अशी मूव्ह करू शकत नव्हते आणि त्यांची काहीतरी टेक्नॉलॉजी वापरून त्यांचा व्हॉइस सिंथेसायझरनी आपल्याला ऐकवला जात होता किंवा त्यांच्यात अट्रॅक्शन होत होतं. येस सर, टाटा अंबानी. कोण? स्टीफन हॉकिंग. टाटा अंबानी सर. स्टीफन हॉकिंग्स. हा फोटो आठवतोय? यस, इट्स स्टीफन हॉकिंग्स. तर स्टीफन हॉकिंग्स बद्दल थोडंसं बॅकग्राउंड. बीमारी के पता चलने के बाद धीरे धीरे वो पूरी तरह अपंग हो गए थे, सिर्फ उनका दिमाग जिंदा था. नंबर 3, बीमारी की वजह से स्टीवन का शरीर पूरी तरह बेजान हो गया. वो ना लिख सकते थे और ना ही बोल सकते थे, लेकिन इसके बावजूद उन्होंने कई किताबें लिखी. ये किताबें उन्होंने अपने स्पीच सिंथेसाइजर की मदद से लिखी. ये उनका स्पीच जनरेटिंग डिवाइस था, जिसकी मदद से वो अपने गाल की मांसपेशी की कंपन द्वारा शब्दों को टाइप करते थे. स्टीवन पूरी तरह अपंग होने के बावजूद भी इस डिवाइस की मदद से लोगों से बात कर पाते थे. नंबर 2. तर अशा पद्धतीनं युझिंग डिवाइस सिंथेसायझर, व्हॉइस सिंथेसायझर म्हणजे त्यांचे सिग्नल्स जे आहेत ते सिग्नल्स, आता मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन म्हणजे त्याचं ज्यांनी काही लिंकिंग वापरलेलं आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये थोडासा बदल होऊ शकेल किंवा फ्युचरमध्ये किंवा आता आपण पुढे अजून काही पाहणार आहोत, काही इमॅजिनेशन पाहणार आहोत, तर त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं मोड हे थोडंसं चेंज असू शकेल. बट इट्स बेसिक कन्सेप्ट इज काय आहे की ह्युमन ब्रेन पासून जे सिग्नल्स किंवा न्यूरॉन्सला सिग्नल्स जे देत आहेत ते डायरेक्टली आपण कुठे देऊ शकतो, मशीन किंवा कॉम्प्युटरला देऊ शकतो. बीमारी के हॉकिन्स जे आहेत ते ज्यावेळेला स्टेजवर येत होते ते अशा पद्धतीने त्यांना येत आणलं जाते आणि त्यांना ऐकण्यासाठी क्युरियस किंवा ऐकण्यासाठी किती लोक हे काय की कशामुळे होते ते बिकॉज ऑफ देअर ब्रेन पॉवर. तुमच्या ब्रेनमध्ये काय एवढी नॉलेज, एवढी इन्फॉर्मेशन, रिसर्च एवढे होते किंवा एवढी टेक्नॉलॉजिकल इन्फॉर्मेशन होती की दॅट वॉज अ हेल्पफुल टू वर्ल्ड. तर त्यासाठी त्यांनी काय केलं होतं, हे कमर्शियल किंवा प्रोफेशनल प्रोडक्ट त्यांनी लॉन्च केलं होतं. दिस इज कॉल्ड एज अ पायलट, वी कॅन कॉल्ड इज अ पायलट प्रोजेक्ट ऑल्सो. तर हे कमर्शियली आता मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये, बट तुम्ही काही जर रिचेस्ट पर्सन असतील किंवा काही असतील किंवा काही स्पेशल असतील तर हे अशा पद्धतीनं मार्केटमध्ये आपल्याला मिळू शकतं, बनवून मिळू शकतं, रेट्रोफिटिंग मिळू शकतं. सो एक स्पीच सिंथेसायझर आहे, तर ते स्पीच सिंथेसायझर ते ऍडजस्ट करून त्यांचा स्वतःचा व्हॉइस नाही, ते जे सिग्नल्स येत होत्या मशीनला त्या सिग्नल्स देऊन त्या सिग्नलच्या पाहून टेक्स्ट तुमचा व्हॉइस मध्ये कन्व्हर्जन होत होतं. जे स्वतः ब्रिटिश ओरिजिनचे असताना सुद्धा त्यांचा ऍक्सेंट जरी जो वापरला होता ते तिथे US वापरलेला होता. सो त्याच्या सेशनमध्ये बरेचसे लोक व्हेरी क्युरियसली पाहत होते, ऐकत होते. तर त्या या पद्धतीने ते सेशन्स कंडक्ट करत होते किंवा लोकांशी इंटरॅक्ट करत होते.
Can you hear me? Can you hear me? According to the Bashango people of Central Africa, in the beginning there was only darkness, water, and the great god Bamba. Okay. या पद्धतीने त्यांचे One day Bamba, in pain from a stomach ache, vomited up the sun. The sun dried up some of the आता तो जो आता व्हॉइस जो आहे तो व्हॉइस हा सिस्टम जनरेटेड आहे. हे व्हॉइस आपण टेक्स्ट पासून व्हॉइस आपण जनरेट करू शकतो. आता थोडस आपण एक मूवीची कन्सेप्ट पाहणार होतो. Let me share another screen. काय झालं सर? एक मिनिट मी आय एम गोइंग टू शेअर वन मोर स्क्रीन. तो आता आपल्याला काय एक मूवी पाहायचा आहे. ओके. तर ऍक्च्युली तो काय मूवी आहे, सो वी आर गोइंग टू बी अंडरस्टँड दॅट मूवी. तर ऍक्च्युली मूवीची कन्सेप्ट काय, इट्स अ रिप्लिका म्हणून एक मूवी आहे. तर ते रिप्लिका म्हणून मूवीमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं क्लोन बनवतात हे थोडंसं त्यांनी हे केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. हाँ Give me 1 minute. Let me start this. ओके. तर हा जो मूवी आहे तर त्या मूवीमध्ये एक अशी स्टोरी आहे की क्लोनिंग तुम्हाला माहिती आहे. स्क्रीन दिसते माझ्या सर्वांना? Screen is visible. Students, please reply. Are you able to see my screen? No sir, screen दिसत नाही तुमची. Yes, let me share the screen. Okay, now is it clear? Yes sir. ओके, गुड. हो सर, दिसते आता क्लिअर आहे. ऍक्च्युली कसं आहे माहिती का की हे जे मूवी आहे तर मूवी का आपण पाहतोय की आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. आता मूवी म्हटल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला म्हणजे ऍक्सेप्टेड नसतात किंवा आपल्याला पाहण्यासारख्या पण नसतात. ओके, इग्नोर रेस्ट ऑफ द पार्ट्स की बाकीच्या गोष्टी, पण आपल्याला फक्त काय करायचं आहे याच्यामधला त्यांची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट समजून घ्यायची. सो पूर्ण मूवी आपण पाहत नाही, थोडंसं क्लिप मध्ये सांगतोय की ह्या मूवीमध्ये रिप्लिका म्हणून मूवी आहे, तो युट्यूबवरती पण अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये त्यांचे कन्सेप्ट काय आहे की ह्युमन क्लोन, जे आता तुम्हाला माहिती आहे ह्युमन क्लोन बद्दल माहिती असेल, त्याच्याबद्दल आता बॅन आलेला आहे किंवा रिस्ट्रिक्शन्स आहेत क्लोन बनवायला, पण इट इज अ प्रॅक्टिकली पॉसिबल. त्यांनी क्लोन बनवण्याचं जे काय आहे त्या याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. कार्डियक डेथ कब हुई? तर त्या एक्सप्लेन 7 घंटे 15 मिनिट पहले. त्या क्लोनच्या पूर्वी एखाद्याचा ब्रेन मशीन मध्ये कसा ट्रान्सफर करता येईल त्याच्याबद्दल त्यांचं थोडंसं हे एक्सप्लेन आहे. हे डिव्हाइस आहे पेन ड्राईव्ह सारखं, त्याच्यामध्ये ते काय मेमरी डेटा काढून स्टोअर करण्याचा प्रयत्न करतात. न्यूरल टिश्यू चेक, प्रोटोप्लाज्मिक इंटेग्रिटी अच्छी है, कॉर्टेक्स काम कर रहा है, सब सही है? मेरे ख्याल से सही है. अब तुम्हारा काम शुरू करिए. स्टार्ट एक्सप्लेनिंग. प्लीज लिसन केयरफुली. हिंदी मध्ये आहे. ये आदमी मर चुका है, पर इसके न्यूरोलॉजिकल डेटा अभी भी एक्सेसिबल है, और अब हम इसका बायोलॉजिकल ब्रेन ले लेंगे और इसे लगाएंगे इसके सिंथेटिक ब्रेन में, जो रेप्लिकेट करेगा ह्यूमन माइंड को. ऐड मैपिंग सीक्वेंस को बूट करो. मैपिंग सीक्वेंस बूट हो रहा है. ओके. ऑप्टिकल पोजीशनिंग सही है, टारगेट मिल गया है. बायोलॉजिकल डेटा टारगेटिंग कंप्लीट. ब्रेन मधून काढून पेन ड्राईव्ह के लिए तैयार. जो मोठा पेन ड्राईव्ह आहे, कन्सेप्टफुली पेन ड्राईव्ह आहे त्यांचा, शुरू करो. त्या सिस्टम मध्ये हार्ड ड्राईव्ह मध्ये काय करायचं,
स्टोर करायचं मशीन ट्रांसफर कर रही है डेटा फ्रॉम द ब्रेन थ्रू द सिग्नल्स सो इट्स फ्रॉम ब्रेन टू मशीन. मेमोरी ड्राइव ऑनलाइन है, ठीक है. म्हणजे त्याच्यामध्ये मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बायोलॉजिकल ब्रेन मधून आर्टिफिशियल ब्रेन. ओके, मैपिंग डेटा मिल गया, डोनर को ले जा सकते हैं. आपल्याला करता येणार आहे. तर ह्या मूवीमध्ये त्यांनी तेच दाखवले. आता ह्यांचा ट्राय काय चालू आहे की बायोलॉजिकल ब्रेन मधला डेटा हा आर्टिफिशियल मशीन न्यूरल इम्प्रिंट करने के लिए तैयार हो जाओ. ट्रान्सफर करायचं. ओके, ते मूवीमध्ये From barter system दाखवलेलं आहे की दे आर फेड टू डू दिस. नाउ by some accident he had lost his family and जो काही पिक्चरचा हिरो आहे तो रिसर्चर आहे तो he lost his family. मैपिंग सीक्वेंस बूट करो. तेरा दिमाग खराब है, क्या बोल रहा है? मैपिंग सीक्वेंस बूट करो. स्टोर करून नंतर क्लोन्स निर्माण करून त्या क्लोन्स तो डेटा नंतर ट्रान्सफर करू. हे पिक्चर मध्ये कन्सेप्ट आहे. पण त्याच्यामध्ये मला ऍडिशन तुम्हाला अजून काहीतरी सांगायचं ते आय विल शेअर विथ सम टिप्स. आता इथं काय आफ्टर दिस देअर जेव्हा आपल्याला प्राण गेल्यानंतर इमिडिएटली त्यांनी मेंदूचा थोड्या वेळ जो चालू असतो किंवा मेंदूमधला जो ताकद असते प्राण असते तो थोडा वेळानं जाते. म्हणून तेवढ्या वेळात तो आपण काय करू शकतो मेंदूमधला सिग्नल्स किंवा डेटा हा काढू शकतो असं त्यांना कन्सेप्ट दाखवायचे. तर ह्या स्लाइडमध्ये मला एवढंच दाखवायचं आहे की हे असे काही एक्सपेरिमेंट जर करायचे असतील तर वी नीड टू हॅव डीप मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स. आता तेवढे डीप मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स मला जर अंडरस्टँड करायचे असतील तर ऍटलीस्ट वी नीड टू have some basic knowledge about the maths. दिमाग पे जोर देना पड़ेगा. हाँ, बस थोड़ी बैलेंसिंग और हो जाएगा. That's why I have taken this clip. तू ना काम दिमाग पे. आता याच्या पुढे त्यांनी काय केलेलं आहे हे डिव्हाइस मला तुम्हाला दाखवायचं आहे की त्यांनी म्हणजे इमॅजिनेशन केलेलं आहे की हे काय डिव्हाइस आहे, काय डिव्हाइस मध्ये त्यांनी डेटा हा स्टोअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, नाव ही हॅज he is going to be manipulate with the data. काय आहे की त्या प्रोसेसमध्ये झो नावाची त्याची एक मुलगी असते. तिचा क्लोन तो बनवू शकत नाही. तो का बनवू शकत नाही काय नाही ते डिफरंट थिंग. आता झो नावाच्या मुलीचा जर क्लोन बनवू नाही शकला तर बाकीच्या फॅमिलीला त्याच्याबद्दलच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी तो काय करतोय तो इरेज करण्याचा प्रयत्न करतो. इरेज करतोय. ही इज जस्ट आय वॉन्ट टू से दॅट की ही इज गोइंग टू बी मॅनिपुलेट विथ युअर ब्रेन. म्हणजे काय आहे की माणसाच्या बुद्धीमधला डेटा काढून त्याच्यावरती काही मॅनिप्युलेशन्स करून परत ते लोकांच्या आर्टिफिशियल मध्ये असेल किंवा परत ह्युमन मध्ये असेल. तर दोन्ही त्यांनी कन्सेप्ट दिलेले आहेत. एक आर्टिफिशियल मध्ये पण इम्प्लांट केलेले आहेत आणि काही ह्याच्यामध्ये पण केलेले आहेत. ओके, जस्ट हिअर इज दॅट ही इज मॅनिप्युलेटिंग दिस हिज ब्रेन. Has deleted all the memories about the that particular daughter. Okay. Now thereafter he had taken his own data. स्वतःच्या ब्रेन मधला त्याने डेटा घेतला आणि he had done support directive 2.5. म्हणजे माझ्या ब्रेन मध्ये त्याच्या ब्रेन मधला डेटा त्याने बाहेर काढून तो Cyton 245 NX 1.7 त्याच्यामध्ये काही अल्गोरिदम्स लिहिले. सप्रेस डायरेक्टिव अब बात बन रही है. अशा पद्धतीने त्या मशीनमध्ये त्याने स्टोअर करून ठेवलं. स्टोरेज डिव्हाइस. तर अशा पद्धतीचे हे कन्सेप्च्युअल आहे. ओके, तर मी सुरुवातीला जे स्लाइड सांगितले किंवा स्लाइड दाखवले त्या स्लाइडमध्ये दाखवण्याच्या उद्देशानं ज्या उद्देशाने मी दाखवलं तर त्या पद्धतीनं तुम्हाला आता लक्षात आलं असेल की मी का 4 स्टेजेस सांगितलेले. आता त्या 4 स्टेजेसमध्ये ते कुठं आहे आपलं जे काही डिस्कशन आपलं जे चालू आहे ते आपलं कुठं आहे हे तुम्हाला आता समजलं असेल. ओके, now we'll discuss about the one more this thing emerging technology. Meanwhile, so I need to have feedback from your side ki how it is going, how the flow is going forward, because I need to now discuss about the artificial intelligence.
सो नाव वी हॅव डिस्कस्ड अबाउट द इंटेलिजन्स बद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. अँड नाव आय वॉन्ट टू हॅव लिटल बट फीडबॅक इन बिटवीन फॉर द 2 minutes गॅप. सो आतापर्यंत आपण जे पाहिलं, सो इट्स व्हॉट इज इट, यू माइट हॅव रिटर्न सम क्वेश्चन्स और डाऊट. सर आतापर्यंत पाहिल्याच्याबद्दल तुम्हाला काय, व्हॉट इज द यू फील अँड व्हॉट शुड बी द नेक्स्ट फ्लो? येस स्टुडंट, काही डाऊट आहेत का तुम्हाला? ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत की थोडस आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रिलेटेड पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी लेट मी ओपन द वन दिस थिंग स्लाइड. You should understand that an artificial neural network, also called neural network for short, Give me 1 second. Let me start. Okay, got it. Okay, now it's the emerging technology field is the artificial intelligence. Artificial intelligence बद्दल आपण थोडंसं पाहणार आहोत. Let me confirm that my presentation is visible to you. Screen share आहे. Yes, sir. Okay, good. Now we'll start with the understanding the what is the recent this one development in artificial intelligence. What is the artificial intelligence basically? What do you feel about the artificial intelligence? So intelligence, because we need to understand first of all what is the intelligence. What is intelligence? Intelligence म्हणजे बुद्धी, प्रज्ञा, किंवा आपण जे हिंदीमध्ये प्रज्ञा म्हणतो किंवा इंटेलिजन्स म्हणतो, तर तो आहे. तर त्याच्यात आपल्याला दोन वेगवेगळे इंटेलिजन्स आपण आतापर्यंत जगामध्ये अस्तित्वात आहेत किंवा आपण कन्सिडर करतो. दॅट इज वन इज द मशीन इंटेलिजन्स, दॅट इज कॉल्ड एज आर्टिफिशियल man-made or machine intelligence, and what is it? Another is the biological or God-gifted intelligence. तर त्या दोन्ही बद्दल आपण विचार करणार आहे. ज्यावेळेला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो त्यावेळेला आपल्याला काय लक्षात येतं किंवा आपलं काय होतं की यस असं काहीतरी आहे, किंवा आपण सायफाय मूवी मध्ये आपण पाहतो ना की जसं रोबो, ट्रॅव्हल, मॅट्रिक्स आणि ह्या बऱ्याचशा मूवीज आहेत. ह्या मूवीज मध्ये जसं जे चालतं तर तसं आपल्याला ऍक्टिव्हिटी किंवा तसं ते चाललेलं आहे. हे असं आपल्याला काय वाटतं की हे दिस इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे ऍक्च्युअली इंटेलिजन्स आपल्याला वाटतं. पण ऍक्च्युअली इट इज नॉट लाईक दॅट एक्झॅक्टली. तुम्हाला माहिती आहे की पिक्चर जर चालायचं असेल तर त्याच्यात बऱ्याचशा ग्लोरीफाय गोष्टी टाकाव्या लागतात. बट वी नीड टू लर्न टू रीड बिटवीन द लाईन्स. व्हॉट इज द रीड बिटवीन द लाईन्स? रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे काय की जे आपल्याला दिसतंय समोर त्याच्यामध्ये त्याची कन्सेप्ट काय आहे किंवा त्याच्यामधून त्यांना सांगायचं काय आहे, तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला पाहिजे. दॅट इज आय एम ट्राईंग टू शो यू द टीच यू टू रीड बिटवीन द लाईन्स. त्या म्हणजे ज्या इंटरप्रिटेट करून काही गोष्टी समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं इतकं पण का दाखवलं जातं कारण कन्सेप्ट इज ओके, पण डिक्टॅक्ट करून का दाखवलं जातं कारण त्याचा पिक्चर पण चालला पाहिजे. दे हॅव सम बिझनेस बट इट्स कन्सेप्ट नो चॅलेंज अबाउट. तर अशा पद्धतीचं आपलं हे झालेलं आहे, डोक्यामध्ये आलेलं असतं. तर बट आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर आपण म्हणतो की नाही हे पिक्चर मध्येच पॉसिबल आहे, आपल्याला काय वापरत नाही, पण आपण रोज वापरतोय. पर्सनल टेक्नॉलॉजी मध्ये वापरतोय किंवा पब्लिक सर्व्हिसेस मध्ये वापरतोय. पर्सनल टेक्नॉलॉजी मध्ये आपण कुठं वापरतोय? सिरी, अलेक्सा, यू माइट हॅव युज्ड और समबडी हॅज माइट युज्ड, बट वी हॅव युज्ड, एव्हरीवन हॅज युज्ड गुगल असिस्टंट. जे मीटिंग मध्ये जे आता आहेत ते सर्वजण गुगल असिस्टंट वापरतात. ज्याच्याकडे जीमेलचा अकाउंट आहे, एव्हरीबडी इज गोइंग टू बी ऍक्सेस और युजिंग दॅट गुगल असिस्टंट. देन सम ऑफ द पर्सनल AI
companions. So these are some music player, then smart home devices. These are the फेस रिकग्निशन. आपण मोबाईलचं लॉक काढतो किंवा लॉक करतो, फेस रिकग्निशन करतो. प्रिडिक्टिव्ह टेस्ट आपण ज्याला गुगलमध्ये किंवा कुठेही काही टाईप लिहितो तर आपल्याला पुढचं रिकमेंडेशन येतं, दॅट इज अ प्रेडिक्शन. अजून काय आपल्याला स्पेलिंगचं सजेशन्स येतं, दॅट इज ऑल्सो टेक्स्ट प्रेडिक्शन्स. देन पर्सनलाइज रिकमेंडेशन्स. आपण जे नेटफ्लिक्स, फेसबुक, अमेझॉन किंवा याच्यामध्ये काही बऱ्याच गोष्टी आपल्याला रिकमेंड येतात, त्याच्या पर्सनलाइज गोष्टी असतात. मला जे रिकमेंडेशन येतात ते मलाच येणार आहेत, तुम्हाला जो रिकमेंडेशन येणार आहे ते डिफरंट टुगेदर. 2017-18 पासूनचा जो काळ आहे तेव्हापासून जे काही रिकमेंडेशन देतात दॅट आर द ड्रिवन बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बिफोर दॅट 2015च्या पूर्वी ज्या येत होत्या रिकमेंडेशन्स, दॅट वॉज द ऑटोमेटेड रिकमेंडेशन्स. 2015 पूर्वी जर तुम्ही जीमेल वापरला असेल तर तुम्ही पाहिला असेल किंवा 2015 किंवा त्या पिरियड मध्ये त्याच्या पूर्वीच्या इव्हन 2012 पर्यंत सुद्धा की व्हॉट यू हॅव युज्ड दॅट स्पॅम बॉक्स, स्पॅम आणि देस होतं. आता कसं त्याच्यामध्येच त्यांनी बायफर्केशन केलेलं आहे. आपल्या मोबाईलमध्ये जसं टेक्स्ट रिकग्निशन होतं, त्याच्यात होतं नॅशनल लँग्वेज प्रोसेसिंग, NLP ज्याला म्हणतो, की आपल्याला प्रमोशनल बँकेचा मेसेज आहे किंवा मित्राचा मेसेज आहे तर अशा पद्धतीने आपल्याला स्पॅम फिल्टरिंग वापरलं जातं. हे झालं पर्सनल टेक्नॉलॉजी आपण वापरतो. काही पब्लिक टेक्नॉलॉजी प्रोफेशनली आपण वापरतो, ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, फ्रॉड डिटेक्शन, बँकेचं फ्रॉड डिटेक्शन असेल, मेडिकल डायग्नॉस, ह्या गोष्टी आहेत. म्हणजे जस्ट आय वॉन्ट टू शो दॅट की देर आर सम टूल्स आर अवेलेबल इन द मार्केट अँड देर आर सम ऑफ द टूल्स आर वी आर गोइंग टू बी यूज इन द मार्केट राईट अवे. इट्स अवेलेबल ऑन द विथ दिस व्हॉट यू कॅन से आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी और आर्टिफिशियल सिस्टम. त्याच्या पूर्वी आता ते वरचे जे काही टूल्स आहेत त्या स्क्रीनशॉट किंवा ह्याचे टूल्स मला तुम्हाला आता मी ओपन करून दाखवेन. पीडीएफ रीडर, आपण पीडीएफशी कसं बोलू शकतो, इमेज जनरेशन, व्हॉइस ओव्हर टेक्स्ट. सो ह्या गोष्टी आता सुद्धा आपण करू शकतो. अवतार, कॅनवा. ओके, बिफोर दॅट आय नीड टू शो यू दॅट्स टू पिक्चर्स. या दोन पिक्चर मध्ये काय फरक वाटतोय? एखादा पिक्चर त्यात असा रिअल वाटतोय, एखादा आर्टिफिशियल वाटतोय, असं काय आहे का दोन्ही रिअल आहेत का दोन्ही आर्टिफिशियल आहेत? असं व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? दीज टू पिक्चर्स आर क्रिएटेड बाय मी. सो हे पिक्चर्स तुम्ही पण क्रिएट करू शकता. इट्स टेक्स हार्डली इट्स 30 सेकंड्स ओनली, दॅट्स ऑल. तर तुम्ही लिओनार्डो किंवा अजून काय जे वेबसाईट्स अवेलेबल आहेत त्या वेबसाईटवरती प्रॉम्प्ट टाकला की त्या प्रॉम्प्टनं पिक्चर जनरेट होतात. हे पिक्चर जनरेट करताना हा दिस इज द फर्स्ट प्रॉम्प्ट. या प्रॉम्प्ट मध्ये मला थोडंसं मी ऍड केलं, काही केलं तर मला काही पुढचा पिक्चर्स किंवा असे चांगल्या पद्धतीने पिक्चर मिळू शकतात. आता एक ऑर्नामेंट्स मार्केटिंगची कंपनी आहे, त्यांना मॉडेलिंगसाठी किती खर्च करावा लागतो, फोटोग्राफीसाठी किती खर्च करावा लागतो. सो इट्स ड्रास्टिकली गोइंग टू बी चेंज द वर्ल्ड. सो ऍक्च्युली सम ऑफ द पीपल्स, बिकॉज हा व्हिडिओ आहे, he is saying that people around the world have any idea what's coming in artificial intelligence. I think most people have no idea, and many people have the wrong idea. But you do believe it's going to change the world? I believe it's going to change the world more than anything in the history of mankind. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ज्यावेळेला शोध मार्केटमध्ये येईल किंवा शोध लागलेलाच आहे किंवा मार्केटमध्ये डेव्हलपमेंट येईल तेव्हा काय जग कसं बदलेल? इट ड्रास्टिकली चेंज इन वर्ल्ड. कसं बदलणार? बिफोर द इन्व्हेन्शन ऑफ लाईट, ज्यावेळेला ऊर्जेचा किंवा लाईटचा शोध लागला त्याच्या पूर्वीचं जग आणि नंतरचं जग यात जेवढा फरक आहे तेवढा फरक आहे 2023 आणि 2023 नंतर 2023चा पूर्वीचा जग आहे. नाव वी आर इन 2024, म्हणजे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नंतरच्या जगामध्ये ऑलरेडी वी आर देअर. इट्स अ मंथ ऑफ जानेवारी. इट्स अ अर्ली कॉल वी नीड टू थिंक अबाउट. तर हे काही आकडेवारी आहेत, ह्या आकडेवारी काही कमर्शियल गोष्टी आहेत. याच्याकडून मला एवढंच घ्यायचं आहे की $13 ट्रिलियन इन्व्हेस्टमेंट किंवा $13 ट्रिलियन ही जी ग्लोबल इकॉनॉमी आहे 2030 पर्यंत होणार आहे. इट्स विथ द क्रिएशन ऑफ विथ द व्हॅल्यू बिईंग क्रिएटेड बाय द AI. आता $13 ट्रिलियन म्हणजे हजारो करोड रुपये होतात. इट्स अ ट्रिमंडस अमाऊंट. आता हे तुम्ही गुगलमध्ये सुद्धा टाकून तुम्ही पाहू शकता. सेकंड थिंग इज गेट 72% ऑफ बिझनेसेस बद्दल आपल्याला कसं होणार आहे की चेंज होणार आहे की नेक्स्ट 5 इयर्स मध्ये 72% ऑफ बिझनेसेस गोइंग टू बी
हॅम्पर. देन असेंचर सेज दॅट की जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरणार आहे तो पण काय करणार आहे, तो कॉम्पिटिशन पेक्षा डबल जाणार आहे. ओके, तर ह्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी मी तुम्हाला कशासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय की इट्स गोइंग टू बी इमर्जिंग artificial intelligence. So that's why what is that key next step is that key there is the what is the two fields we have discussed. One is the medical field, one is the artificial intelligence. याच्यामध्ये एक समराइज गोष्ट फक्त तुम्ही अंडरस्टँड करा. इट्स अ बायोलॉजिकल न्यूरॉन अँड आर्टिफिशियल न्यूरॉन्स. हे थोडंसं अंडरस्टँड करा. आय वॉन्ट टू कोरिलेट विथ द बायोलॉजी अँड मॅथमॅटिक्स. सो आर्टिफिशियल न्यूरॉन आणि बायोलॉजिकल न्यूरॉन. बायोलॉजिकल न्यूरॉन्स मध्ये काय आहे, एक न्यूक्लियस आहे आणि डेट्रॉइड्स आहे. डेट्रॉइड्स इज इनपुट, न्यूक्लियस मधून ते सिग्नल्स जात आहेत. आता हे सिग्नल्स जे पास होत आहेत ते जे काही पास होत आहेत ते कशाच्या माझ्या बेसिस होतात, याच्यात काही काय मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहे. मी प्रत्येक न्यूरॉनला मला जे इनपुट दिलं जातं त्या इनपुटला पण एक्स समजलं जातं. इनपुटला ते ऑपरेशन जे होतं दॅट इज अ वेट, दॅट इज अ डब्ल्यू and it is a summation or that so I am using some functions and functions might be you feel complicated because of the time this period. So right now we are not able to explain you, but your expert teachers or the mathematician teachers can be able to express this. But just I am to giving you one thought की अशा पद्धतीनं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असू शकतं. हे सिम्पल इक्वेशन्स पासून डिराईव्ह झालेलं आहे. y इज इक्वल टू ms प्लस c, जे एक आपलं प्रेडिक्शन आणि फीचर व्हेरिएबल आणि प्रेडिक्टिव्ह व्हेरिएबल जे म्हणतो, वाय जे आउटपुट आहे, एक्स इनपुट आहे, तर याचं पूर्ण आहे. आणि याचं जे ज्यावेळेला आपल्याला पूर्ण आपण न्यूरॉन मध्ये करतो तर अशा पद्धतीनं एक्सप्रेशन्स होतात. डोंट बी फील अफ्रेड अबाउट दिस. हे एक्सप्रेशनच्या प्रत्येक एक्सप्रेशनचा कॉम्प्युटरचे प्रोग्रामिंग मॉडेल्स रेडी आहेत. आपल्याला फक्त ते मॉडेल्स वापरून आपण आर्टिफिशियल मध्ये हे करतो, बिल्ड करतो. Just rest over here about the two technologies I have shared with you. So now it's you are the best judge. You have also intelligence. What intelligence you have? You have intelligence to think about it. Just I have put these two technologies in front of you. दोन टेक्नॉलॉजी मी काय केलेले तुमच्या समोर ठेवलेले आहेत आणि ह्या दोन टेक्नॉलॉजी तुम्ही पाहून तुम्ही तुमचा हे करू शकाल की काय होऊ शकतं इफ यू बायोलॉजी मॅथ्स कम टुगेदर. then what is that? So now it's one thing is that I wanted to put forward that concept is that there is no any or something whether biology or this one. This is because of our afraidness. माझी भीती आहे किंवा मला मॅथ्स येत नाहीये किंवा मला काय भीती आहे किंवा मला ऍडमिशन साठी इट्स नॉट रिक्वायर्ड. दॅट्स वाय यू कॅन हॅव वन आयदर ऑफ वन ग्रुप, but it's both in an hand. Okay, it's now it's open for the discussion. Yes student, कुणाला काही डाउट्स आहेत का? तुम्हाला नाही काय? सर AI मॅथ्स आणि बायोलॉजीवर डिपेंड आहे का? मला तुमचा प्रश्न नाही समजला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मॅथ्स आणि बायोलॉजीवर डिपेंड आहे का? नाही, ऍक्च्युअली कसं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कोणतेही स्ट्रीम जे आहे ती मॅथ्सवर डिपेंड आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड बायोलॉजी आर सप्लिमेंटरी टू इच अदर. म्हणजे आर्टिफिशियल आपण काय म्हणतो, माणसाचा ब्रेन आणि मशीनचा ब्रेन किंवा स्पेसिस, एक स्पेसिसचा ब्रेन. जसा माणसाचा ब्रेन काम करतो तसा मशीनचा ब्रेन काम करतो. माणसाचा ब्रेन काम करताना ते सिग्नल कसे जातात त्यासाठी मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहेत. म्हणजे बायोलॉजी ऑल्सो डिपेंड ऑन मॅथ्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑल्सो डिपेंड अपॉन मॅथ्स. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण बऱ्याच फील्डमध्ये डेव्हलपमेंट करू शकतो. ओके, थँक्यू सर. येस, अजून कोणाचा आहे का डाऊट? विचारा तुम्ही, विचारा. तुम्हाला जे वाटतं तुम्ही विचारत चला, तुमची क्लिअर होत जाईल. डोंट हेजिटेट, आस्क एनीथिंग, एनी डॅम क्वेश्चन किंवा एनी फुलिश क्वेश्चन ऑल्सो वेलकम. जर आपण बोलू समजू त्याला आपल्याला हे करेल, समजेल. तुम्हाला बोलायला जर हे होत असेल तर यू कॅन टेक्स्ट ऑल्सो.
मेसेज मध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. स्माइली. ओके, तुम्हाला कन्सेप्ट तरी समजला ना? इवन इफ यू डोंट हॅव एनी क्वेश्चन, सो ऍटलीस्ट तुम्ही कन्सेप्ट मध्ये तरी क्लॅरिटी थोडंसं अजून काही तुम्हाला ऍडिशनल विचारायचं असेल तर विचारा.